राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आत्ताच पोलीस टाइम्स 18 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। प्रभाग 1 मध्ये जय हिंद सेनेचे उमेदवार पैलवान रणजितदादा चव्हाण यांचा घरोघरी प्रचार, कपबशी चिन्हासह नागरिकांशी थेट संवाद, नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 1 ड जय हिंद सेनेचे उमेदवार पैलवान रणजितदादा चव्हाण यांचा पायी चालत घर ते घर प्रचार झंझावात, नागरिकांचा भरघोस प्रतिसाद। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जय हिंद सेनेचे उमेदवार पैलवान रणजितदादा चव्हाण यांनी गेल्या 10 ते 15 वर्षात सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी फक्त आश्वासनांची खैरात वाटली असून प्रत्यक्षात विकास कामे दिसत नसल्याचं सांगितले। प्रभागातील रस्ते, स्वच्छता, चौकांची दुरवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव याकडेच त्यांनी लक्ष वेधले। जनतेला गृहीत धरून सत्ता उपभोगण्याची मानसिकता आता चालणार नाही। जनता एकदा ठरवते तेव्हा ती डोक्यावर घेते आणि गरज पडल्यास पायाखाली घालते। तसेच जय हिंद सेनेची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल असे स्पष्ट मत त्यांनी मांडले। प्रभाग क्रमांक 1 हा स्वच्छ व दुर्गंधीमुक्त करणार, तसेच प्रभागातील प्रमुख परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, प्रशस्त अशी भाजी मंडई तसेच प्रभागातील नागरिकांच्या गुंठेवारी क्षेत्रासाठी कायदेशीर व सुरक्षित घरांच्या हक्कांसाठी लढणार असल्याचं यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले। व येत्या 15 जानेवारी रोजी कपबशी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने मला निवडून द्यावं असं आवाहन नागरिकांना केले। नमस्कार, मी प्रशांत सदामते, स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण पुरुष ड मधून आमचे मित्र पैलवान रणजितदादा चव्हाण हे या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत। जय हिंद सेना संस्थापक अध्यक्ष व गुंठेवारी चळवळीचे जनक सन्माननीय चंदनदादा चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत। बदल हवा तर चेहरा नवा, एक युवा आश्वासक चेहरा, प्रशासनाचा अभ्यास आणि समाजाची जाण असणारा चेहरा यांचं निवडणूक चिन्ह आहे। प्रगतीचा विचार उराशी, निवडणूक चिन्ह आमचं ठरलंय कपबशी। येत्या 15 जानेवारी रोजी सुज्ञ मायबाप, जनता, मतदार बंधू भगिनींना मी नम्र आव्हान करतो की आपल्या सर्वांचे लाडके पैलवान रणजित दादा चव्हाण यांचं निवडणूक चिन्ह कपबशी, या कपबशी चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड अशा बहुमताने या प्रभागातून निवडून द्यायचं आहे आणि आपल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं जाण असणारं हे नेतृत्व आहे, हे मोठ्या विजयानं आपल्याला त्या महापालिकेमध्ये त्या ठिकाणी पाठवायचं आहे। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.